नमस्कार मित्रांनो. गेल्या काही आठवड्यांपासून विदर्भासह राज्यभरात स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत होता. अचानक मीटर बदलले जाणार आणि मोबाईल रिचार्ज संपल्यावर वीज पुरवठा खंडित होणार अशी भीती लोकांमध्ये होती. या सक्तीच्या विरोधात विदर्भ वीज ग्राहक संघटनेने हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान महावितरणच्या वतीने कोर्टात अत्यंत महत्वाची माहिती देण्यात आली. न्यायालयात महावितरणच्या वकिलांनी स्पष्ट केले की सध्या सुरू असलेली मोहीम फक्त पोस्टपेड स्मार्ट मीटरसाठी आहे. म्हणजे प्रीपेड यंत्रणा वापरणे हे पूर्णपणे ऐच्छिक आणि ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल. ही यंत्रणा कोणावरही सक्तीने लादली जाणार नाही. तर मित्रांनो, महावितरणच्या या खुलाशानंतरही माननीय उच्च न्यायालयाने ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी काही कडक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि न्यायालयाने विचारले की जर भविष्यात कधीही या स्मार्ट मीटरचे प्रीपेडमध्ये रूपांतर करायचे असेल तर ग्राहकांना त्याची पूर्वसूचना दिली जाईल का? तसेच एखाद्या नागरिकाला हे स्मार्ट मीटर लावण्यास पूर्णपणे नकार देण्याचा अधिकार आहे का? कोर्टाने असेही नमूद केले की कोणताही सक्तीचा बदल करण्यापूर्वी ग्राहकांना किमान 1 महिना आधी नोटीस मिळणे आवश्यक आहे. आता या सर्व मुद्द्यांवर आणि ग्राहकांच्या कायदेशीर हक्कांवर पुढील सुनावणी 22 जून रोजी होणार आहे. थोडक्यात सांगायचे तर सध्या नागपूरकरांना किंवा विदर्भातील कोणत्याही ग्राहकाला सक्तीच्या प्रीपेड मीटरची चिंता करण्याची गरज नाही. हा निर्णय पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तुम्हाला महावितरणच्या या भूमिकेबद्दल काय वाटते? आणि तुमच्या भागात महावितरणने मीटर बदलण्याची नोटीस दिली आहे का? तुमचे मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा.